नमस्कार. डेली व्लॉगचा 16वा दिवस. आज रात्री एका ठिकाणी आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं. मग काय, त्या खुशीत पटकन दुपारचा स्वयंपाक उरकला आणि अख्खं किचन स्वच्छ करायला काढलं. किचनचा अख्खा कानाकोपरा क्लीन करून घेतला. अंघोळ करून घेतली आणि आता केसांसाठी मी काय करते ते तुम्हाला दाखवते. केस धुतल्यानंतर नॉर्मली आपण ते सुकवतो आणि तसेच सोडून देतो. हीच मेन चूक आहे. तर हे करायचं नाही. केस धुतल्यानंतर कुठल्यातरी चांगल्या कंपनीचं हेअर सिरम हे छान असं स्प्रेड करून अख्ख्या केसांना लावून घ्यायचं. तर याने होतं काय, आपल्या केसांमध्ये जो फ्रिझीनेसपणा येतो तो कमी होतो. त्यानंतर आपल्या केसांना हायड्रेशन मिळतं आणि छान आपले केस सेट होतात. आता इथं चेहऱ्याला मी सनस्क्रीन लावून घेते. नॉर्मली मी कुठले प्रोडक्ट फारसे वापरत नाही हो, पण सनस्क्रीन मात्र अगदी आठवणीने लावते, कारण UV रेजपासून आपल्या स्किनचं संरक्षण होतं. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येत नाही. नंतर आपली स्किन तरुण आणि निरोगी दिसते. आता एक छान लाईट पिंक कलरची लिपस्टिक आहे, ती लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावर हलकासा ग्लॉस लावलेला आहे. केस छान असे बांधून घेतले आणि मी रेडी झाले निघण्यासाठी. त्यांनी घरी लवकरच बोलवलेलं होतं, पण आम्हाला घरातूनच निघायला उशीर झाला, कारण आज देवांशी मॅच होती आणि त्याला घरी यायला उशीर झाला. तो आल्यानंतर तिथून पुढे आम्ही निघालो. जाताना म्हटलं काहीतरी गिफ्ट घेऊन जावं. मग आम्ही QFCमध्ये पोहोचलो. तिथे जात असताना देवांशला थोडंसं व्हिडिओमध्ये ओढलं, तर तो लाजत होता, म्हणे मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. इथं QFCमध्ये एंट्री केल्यानंतर सुंदर असे फुलांचे छान आम्हाला बुके दिसले. त्यानंतर वेगवेगळ्या कलरच्या फुलांची रोपं ठेवलेली होती. मग मी विचार केला बुके नको न्यायला, तो नंतर सुकून जाणार. मग छान असं ऑर्किड फुलांचं आम्हाला एक रोप दिसलं आणि इतका छान कलर होता हा असा ब्ल्यू कलरचा. म्हटलं हेच घेऊन जावं. मग त्याच्यामध्ये 2 रोपं होती एका कुंडीत. मग ती फुलं घेतली आम्ही. सगळीकडं सेल्फ चेकआउटची सिस्टीम खूप छान आहे. पटकन आपली खरेदी झाली की आपण आपलं बिलिंग करायचं आणि निघायचं. मग तिथल्या गर्दीमध्ये आपल्याला थांबत बसण्याची वेळ येत नाही. आणि मग आम्ही तिथे पोहोचलो आणि घरी गेल्यानंतर सुंदर अशी जेवणाची मेजवानी तयार होती. त्याच्यामध्ये जीरा राईस, मटणाचा रस्सा, चिकन फ्राय, फिश फ्राय, सॅलेड असं खूप काही केलेलं होतं. त्यानंतर घरी केलेले फुलके आणि छान असा आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणं झाली. जेवणं झाल्यानंतर गप्पा मारल्या आणि मग निघालो आणि रात्री बाहेर पडल्यावर खूप थंडी होती आणि त्यात गारठ्याने मला खूप खोकला यायला लागला. इथं आपली ही भारतीय पिशवी मला खूप कामाची येते. मस्त गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं की माझा पूर्ण खोकला गायब. चला आता उद्या भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा. अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.